तर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस बघायला मिळते। मुंबई शिक्षक पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे। दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीमधून उखडणार आहे। अनिल परब, निरंजन डावखरे आणि किरण शेलार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। तर मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणी आज मतमोजणी होते आहे। नाशिकमध्ये एका जागेसाठी मतमोजणी होते, तर मुंबईमध्ये 3 जागांसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते आहे। मुंबईमध्ये नवी मुंबई परिसरामध्ये खरं तर ही मतमोजणी होते। नेरूळ इथे मतमोजणीचं हे केंद्र आहे। तर नाशिकमध्ये सुद्धा नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी जी निवडणूक झालेली आहे विधान परिषदेची, त्यासाठीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे आज अनेक दिग्गजांचं काय होणार याचा निकाल पुढच्या काही तासांमध्ये आपल्या समोर असेल।